काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांतराव जगताप सध्या आपल्यासोबत आहेत. दादा, निवडणुकीमध्ये तुम्ही यश मिळवलं खरं, मात्र आता तुमच्यावरती आघाडीमधल्याच नेत्यांकडून टीका होते. एक तर म्हणजे वसंत मोरेंनी थेट तुमच्यावरती आरोप केला की प्रशांत जगतापांनी माझ्या प्रभागामध्ये भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नको होते ते उमेदवार त्या प्रभागामध्ये. मुळात प्रशांत जगतापची भाजपच्या विरोधातच लढाई होती म्हणून प्रशांत जगताप राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये आला. त्यामुळे वसंतराव सारख्या एका इंटरनॅशनल नेत्याने माझ्यावर टिप्पणी करावी, इतके वसंतराव मोठे नाहीत आणि मी एवढा छोटा नाही. कारण की ते इंटरनॅशनल, त्यांना काहीतरी 5 का 6 लाख फॉलोअर आहेत, पण त्यांना मतं काहीतरी 20,000 मतं पडलीत अशी कळाली आणि त्यांच्या मुलाचं काहीतरी डिपॉझिट जप्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्याने माझ्यावर बोलायचं, त्यांनी आत्मचिंतन करावं. कारण की त्यांच्या प्रभागातल्या एका नवख्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तिकिटावर त्यांचा पराभव केलेला आहे. मुळात ज्या दिवशी पराभव झाला, मी त्यांच्या संदर्भात सांत्वरभर बोललो की या ठिकाणी भाजपनी मनी आणि मसल पॉवरचा नका या ठिकाणी वापर केला. असं असताना ते आमच्यावर काय घसरले ते मला माहिती नाही. मी असेल की अरविंदजी शिंदे असेल किंवा काँग्रेस पक्ष असतं, आम्ही वसंत मोरेंच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. पण वसंतराव मोरे हे जसं मी सांगितलं तसे इंटरनॅशनल नेते आहेत, ते या ठिकाणी काँग्रेसला सुद्धा बाजूला ठेवून मोठे नेते व्हायला निघाले. ते मुळात ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसलो त्यावेळेस वसंतरावांनी स्वतःच्या प्रभागात एकच तिकीट मागितलं आणि 4 राष्ट्रवादीला तिकीट दिली. बदलत्या काळात राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर काँग्रेसबरोबर असताना त्यांनी 5 तिकीटं मागितली. या मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं मला 1,28,000 मतं मिळाली होती, त्या ठिकाणी त्यांनी 12-13 तिकीटं मागितली. प्रत्यक्षात 26 ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी नका तिकीट दिले किंवा AB फॉर्म त्यांच्या पक्षाचे दिले. ह्या एकूणच आघाडीचा विश्वासघात होता हा पहिला भाग. तरी आम्ही मैत्री खातीर त्यांच्या प्रभागात डिस्टर्ब करणार नाही याची नका काळजी घेतली. त्याचबरोबर त्यांनी शेजारच्या प्रभागामध्ये आपल्या मुलाला उभं केलं. तिथं आम्ही त्यांना पहिल्या दिवसात सांगत होतो की इथं तुमचं काम नाही आहे. तिथं मात्र टिळेकरताई निवडून आल्या, त्यांच्यासमोर यांच्या मुलाचं डिपॉझिट जप्त झालं. म्हणजे टिळेकरताईंना काहीतरी 26,000 मतं आहेत आणि ह्यांना हे मोठे नेते असून यांच्या मुलाला फक्त 4,000 मतं आहेत. 2 प्रभागात लक्ष घातल्यामुळे त्यांचा पराभव झाला. हे प्रशांत जगतापला सुद्धा कोंडेगावमधून ऑफर होती प्रशांत जगतापच्या भावाला तिथं उभं करावं, पण प्रशांत जगतापनी आपल्या प्रभागावरच लक्ष केलं. कारण विधानसभेची निवडणूक वेगळी असेल, महानगरपालिकेची निवडणूक वेगळी असते. पण या निमित्ताने वसंतरावांच्या निमित्ताने या शहरातल्या, या राज्यातल्या, देशातल्या तमाम सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना एक संदेश मिळाला आहे की तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरचे फॉलोअर्स वेगळे आणि जमिनीवरचे तुमचे नाही का एकूणच नका मार्गदर्शक किंवा पाठबळ देणारी लोकं वेगळी. त्याच्यामुळे एक 5-7 लाख फॉलोअर असले म्हणून निवडून येता येत नाही. त्यामुळे वसंतरावने आताही आत्मचिंतन करावं. पहिलं त्यांनी समजून घ्यावं की लढाई कोणाची विरोधात. आता माझ्या प्रभागात माझी 2 सीटं गेलेत त्या भाजपच्या विरोधामध्ये. माझा कडवा संघर्ष झाला आहे. भाजप नकोय. मी तर पवारसाहेब सुप्रियाताईंच्या जवळचे कार्यकर्ता, त्यांच्या हाताखालचे कार्यकर्ता, पण कुठेतरी राज्य सरकारबरोबर कुठेतरी राज्य सरकारमध्ये एका पक्षावर आघाडी होती म्हणून मला भाजपबरोबर नको आहे. पवार कुटुंब किंवा यांच्याबद्दल मला कुठल्या प्रकारचा आकस नव्हता, नाही, उद्यासुद्धा नसेल. भाजपबरोबर नाही मला जायचं नाही किंवा भाजपच्या बरोबर असणाऱ्या पक्षांबरोबर जायचं नाही म्हणून तर मी काँग्रेसमध्ये आलो. कारण की काँग्रेसी विचार माझ्या नसानसात आहे. त्यामुळे वसंतराव सारख्या इंटरनॅशनल नेत्यांनी माझ्यावर काहीतरी खोचक बोलावं की आम्हाला मार्गदर्शन करावं. एवढे वसंतराव कालही मोठे नव्हते, आजही मोठे नाहीत आणि उद्या पण मोठे नसतील याची मला खात्री आहे. ते असं म्हटले की काँग्रेसचे अरविंद शिंदे असतील किंवा मग प्रशांत जगताप कसे निवडून आलेले आहेत ते मला माहिती आहे, किंवा मी मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये सांगेन की कशा पद्धतीनं हातमिळवणी झाली किंवा कशा पद्धतीनं ठरलं. वसंत मोरेंनी आत्ताच आरोप करण्याचं नक्की कारण काय? वसंतरावला काँग्रेसची ताकद माहिती नसेल. वसंतरावांचा मुलाचं जिथं डिपॉझिट जप्त झाले तिथं वसंतरावांच्या मुलांना इंटरनॅशनल नेते असून 4,200 मध्ये आहेत आणि तिथं प्रशांत जगतापच्या बरोबरचा एक कार्यकर्ता जो काँग्रेसमध्ये आला त्याच्या पत्नीला 5,800 मध्ये आहेत. म्हणजे अलका हेमंत बदे म्हणून एक कार्यकर्ते आमच्या बरोबर होत्या, त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं कारण तिथं प्रभाग काँग्रेसचा होता. वसंतरावांनी तिथं घुसखोरी केली होती, तरी 5,800 मध्ये मिळाली. याच्यातून तरी वसंतरावांनी आता झोपेतून उठण्याची गरज आहे किंवा झोपेचं सोंग घेतलं असेल तर झोपेतून उठण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, राजकीय जीवनामध्ये या ठिकाणी आता मला माझ्या इथं सुद्धा माझ्या शेवटी मातोश्रीचा पराभव भाजपने केलेला आहे. आमची लढाई प्रशांत जगताप निवडून येत असताना त्याच्या आईचा पराभव झालेला आहे. आम्ही हे सत्य स्वीकारलं आहे. ठीक आहे, मशीनमधल्या गडबडी आहेत, निवडणूक यंत्रणेमधल्या गडबडी आहेत, पण या ठिकाणी जनतेचा कौलसुद्धा स्वीकारायचा असतो. पण असला आकांड तांडव करण्यापेक्षा तुम्ही पहिलं मागच्या 2-5 वर्षी जेवढे पक्ष बदललेत त्याचा कुठं परिणाम सामान्य जनतेवर झाला आहे का याचं आत्मचिंतन नक्की करावं. आपले फॉलोअर हे या ठिकाणी फक्त कृत्रिम होते का या ठिकाणी खरंच जमिनीवरचे ते याचंही आत्मचिंतन करावं. आणि आपण निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसला बाजूला ठेवून मोठे नेते व्हायचा प्रयत्न केला. जो मतदारसंघ काँग्रेस आहे, ज्या मतदारसंघात 8 वेळा लोकसभेचा खासदार हा काँग्रेसचा झाला आहे, 8 वेळा विधानसभेचा आमदार हा काँग्रेसचा झालेला आहे, तिथं मात्र आपण 37 जागा म्हणजे 2-3 मतदारसंघ मिळून ह्या मतदारसंघात 37 जागा आहेत. तिथल्या 37 पैकी 26 जागी जर त्यांनी मशालचं नाही का या ठिकाणी कुठेतरी नाही का AB फॉर्म वाटले असतील किंवा उमेदवार उभे केले असतील तर काँग्रेस त्या ठिकाणी गप्प बसणार नाही ना. काँग्रेसला
जिथं योग्य वाटते काँग्रेसची विरोधात त्यांचा सन्मान ठेवला, त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं तारतम्य नक्की ठेवावं. राजकीय जीवनामध्ये एकच निवडणूक नसते, खूप निवडणुका येत असतात. इतर पुढच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी त्यांची जर एवढीच नका संकुचित वृत्ती असेल आणि अशा प्रकारची सूडबुद्धी असेल तर इथून पुढं कुणाला बरोबर घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं याचा काँग्रेस नक्की विचार करेल. तुमच्यावरती आता जिल्हा काँग्रेस प्रभारी जबाबदारी आलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काय वातावरण पाहायला मिळतं? हे निश्चित जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं चांगलं वातावरण आहे. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं मागची 25 वर्ष ही जिल्हा परिषद असून सुद्धा आजही जिल्ह्यातली परिस्थिती खूप गंभीर आहे. जिल्हा परिषदेच्या स्तरावरचे जे काही प्रश्न सोडावे लागतात ते सुटलेले नाही आहेत. ट्रॅफिक जामसारखी समस्या आहे, शेतीमालाला म्हणजे जो हमी भाव हवा आहे तो मिळालेला नाही. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भाजपच्याच बरोबरची एक टीम असल्यामुळं या सगळ्यांना बाजूला ठेवत काँग्रेस पक्षाला किंवा काँग्रेस आघाडीला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी बहुमत म्हणा किंवा चांगल्या सीट्स या नका पुणे जिल्ह्यामध्ये नक्की मिळतील. ज्या ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी मी प्रचाराला पण जाणार आहे. आणि होत असताना आम्ही निश्चित काँग्रेस ही विचार पुढे नेण्याकरता, काँग्रेस पक्ष आणखीन बळकट करण्याकरता जास्तीचे प्रयत्न करू. राहुलजी गांधी साहेब असतील किंवा खरगे साहेब असतील, इकडे मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील किंवा बंटी पाटील साहेब असतील, यांनी आमच्या ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या इमानी एदेबारे पार पाडण्याचा आणि उद्याच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये म्हणजे खास करून पुणे जिल्हा आणि पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्ष आणखीन ताकदीने बळकट करण्याचं काम माझ्यावरचे सगळे सहकारी नक्की करतील. आपण पाहतोय की वसंत मोरे यांनी आरोप करताना राजकीय तारतम्य जे आहे ते बघायला हवं होतं. ते त्यांच्या मुलाचं डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. फेसबुक इंस्टाग्रामवरती त्यांचे जवळपास 6 लाख फॉलोअर्स असतील सुद्धा, मात्र तरीसुद्धा त्यांचा पराभव का झाला याचा आत्मचिंतन जे आहे ते वसंत मोरेंनी करावं अशी प्रतिक्रिया प्रशांत जगतापांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.